नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चौकीदार या पदाला अर्ज केला असेल, तर त्यांची जी काही लेखी परीक्षा होणार आहे, तर त्या लेखी परीक्षेमध्ये नेमकं कशा टाईपची प्रश्न येतात किंवा त्या परीक्षेला उपयोगी पडणारी, परीक्षेत येणारी असे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. सो त्याच सिरीजचा आजचा हा आपला 14वा भाग आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत, जे की गट ड परीक्षेत आलेले आहेत. त्यासोबत तुम्हाला सुद्धा या टाईपचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. सो वेळ न गमावता पाहूयात आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न. त्या अगोदर नवीन असाल, सगळ्यात पहिलं सगळ्यांनी सबस्क्राईब वगैरे करून घ्या. बाजूचा बेल आयकॉन असतो त्याला दाबून ऑलवर सेट करून घ्या. सो बघा, दिलेल्या आकृतीची दिसणारी अचूक आरशातील प्रतिमा ओळखा. ओके, आता बघा, गट ड ची जर परीक्षा देणार असाल तर तुम्हाला या टाईपचे प्रश्न विचारणं 99% तर तुम्हाला यावर प्रश्न परीक्षेत असेल. ओके, असं गृहीत धरून चला. आणि त्याच्यासाठी नेमकं एक क्विक आन्सर काढण्याची एक शॉर्ट ट्रिक तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर बघा, आता बघा, हा एक प्रतिमा आहे आणि याचीच यासमोर या टाईपचा जर आरसा ठेवला तर या दिशेला पडणारी कशा टाईपची ही प्रतिमा आहे असा त्याचा अर्थ होतो. सो सिंपल आणि सरळ भाषेत लक्षात ठेवा, जी काही आकृती दिलेली आहे ती आकृती एका ठिकाणी छोटंसं पेज घ्यायचं, त्या ठिकाणी मांडायची आणि ज्या बाजूला तुम्हाला दाखवलेलं असेल त्या बाजूला वळवायचं. सिंपल. बघा, एक तुम्हाला सांगतो, आता हा तुमचा रकाना आहे. ओके, या पद्धतीनं दिलंय हा वाला, आणि जी काही प्रतिमा आहे ती या टाईपची इथं हे बनवलेलं आहे. ओके, हा ॲरो आहेत. तर तुम्हाला या बाजूनं अशा पद्धतीनं दिलं असेल आरसा, तर सिंपल काय करायचं, याला जे आहे ते ज्या बाजूनं दिलंय या बाजूनं अशा पद्धतीनं याला फोल्ड करायचं आणि जी काही तुम्ही आकृती काढलात त्यालाच या पद्धतीनं गिरवायचं. ओके, सो अशा पद्धतीनं रकाना मिळाला, अशा पद्धतीनं तुम्हाला आकृती मिळाली. हे ॲरो दोन्हीकडं अशा पद्धतीनं, म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही अशी प्रतिमा ठेवता त्याचीच या बाजूला पडणारी जी काही आकृती आहे ती अशी असते. ओके, सिंपल आणि सरळ भाषेत. सो इथं आपलं जे पहिलं ऑप्शन आहे ते उत्तर जे आहे ते तुमचं बरोबर असेल. ओके, ही एक साधी टेक्निक झाली. जर तुम्हाला अजून एक सांगतो सिंपल. आता बघा, तुम्हाला सांगितले की बाबा अशा टाईपचं आलं, या बाजूनं जर प्रतिमा असेल तर याला असं उलटं करू शकता अथवा तुम्ही दुसऱ्या पेजवर मांडू शकता. समजा आता याचीच प्रतिमा या टाईपनं दिलंय खालच्या बाजूला, तर याला सिंपल पद्धतीनं असं जशास तसं ग्राफ काढायचा आणि याला जे आहे ते अशा पद्धतीनं उलटं करायचं अथवा जे काही दिलेलं आहे ते इथल्या इथं खालच्या बाजूला मुद्रून टाका आणि जी काही तुमची आरशात मिळणारी नवीन प्रतिमा असेल ती तुमची ही जी असेल ती त्याच्यावरच गिरवा. ती तुमची आरशात मिळणारी नवीन प्रतिमा या ठिकाणी असेल. ओके, सो लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं ट्राय करा जेवढं होईल तेवढं आणि प्रॅक्टिस करा जे प्रश्न येणार आहेत त्यावरती. ओके, सो याचं उत्तर हे आहे, ते त्याचं उत्तर आपणाला मिळालं आणि शॉर्ट ट्रिक सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळालेली आहे. आणि अजून एक सांगतो, तुम्हाला जर या परीक्षे क्रॅक वगैरे करायचं असेल तर याच्यासाठी आमच्या टीमनं अगदी कमी दरामध्ये सांगतोय, यशस्वी भवा नावाची बॅच चालू केली, ज्याच्यामध्ये टॉपिक वाईज व्हिडिओ लेक्चर्स आहेत. त्यासोबत परत बघायला गेलं तर PDF आहेत. त्यानंतर तुमचा पेपर ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. त्यामुळं जसा तुमचा पेपर होणार CBT फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन, तशा पद्धतीची टेस्ट सिरीजसुद्धा या बॅचमध्ये चालू केलेली आहे. आत्तापर्यंत जवळपास 450 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेत. बाकी शेवटचे 50 सीट अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर त्या बॅचची फी वाढणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर आजच तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. ॲपचं नाव आहे स्टडी विथ गुरु आणि त्या ॲपची लिंक खाली दिलेली आहे. खाली नसेल तर प्ले स्टोअरला जा, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला जर मिळत नसेल तर मला या नंबरवरती व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला त्याबद्दलची माहिती सगळी प्रोव्हाइड करून देतो. ओके, हा माझा नंबर आहे. सो वेळ न गमावता लवकरात लवकर त्या ठिकाणी जॉईन व्हा. अशा पद्धतीचे शॉर्ट ट्रिकसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करण्यात येणार आहेत. जे प्रश्न तुम्हाला येतील ते सर्व शॉर्ट ट्रिक वाईज गणित आणि बुद्धिमत्तेचे. सो वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन व्हा. परत आता बघा, मदर हा शब्द OMHRET या नावानं लिहितात, तर त्याच पद्धतीनं फादर हा शब्द कसा लिहिला जाईल. तर याच्यामध्ये बघायला गेलं तर M आणि O याला उलटं केलं, O आणि M त्याच पद्धतीनं करा.
एफ आणि ए, तर याचंच उलटं ए आणि एफ होईल. ओके, ए आणि एफ कुठं आहे? सगळ्याच ठिकाणी आहे, त्यामुळं अदर 2 ऑप्शन बघावे लागतील. टी आणि एच यालाच काय दिलं? एच जे आहे ते समोर घेतलं, म्हणजे तिसरं अक्षर इथं घेतलं, तर तिसरं अक्षर जे आहे ते आपलं इथं येईल, म्हणजे ए एफ एच. ए एफ एच कुठं आहे? इथं एक आहे, इथं एक आहे. ओके, सो 2 जागी आहे, बाकीचे हे 2 ऑप्शन कटले. असं कटवत जा तिथल्या तिथं. परत बघायला गेलं तर हा आर त्यांनी कुठला घेतला? शेवटचा आर चौथ्या क्रमांकावर घेतला, म्हणजेच याच्यातला शेवटचा जो आर आहे तो सुद्धा इथं चौथ्या क्रमांकावर येईल. सो ए एफ एच आर. ए एफ एच आर कुठं आहे? एक पद्धतीनं बघायला गेलं तर ए एफ एच आर जे उत्तर असेल ते तुमचं या पद्धतीने येईल, ए एफ एच आर. ओके, परत जे काही शेवटची उरलेली आहेत, जसं की बघायला गेलं तर याच्यामध्ये कुठला उरलाय? टी आणि ई उरलंय का? किंवा हे तर 4 अक्षर आपल्याला मिळालेत, बाकीचे जे शेवटचे आहेत, जसं की आता याच्यामध्ये त्यांनी दिले हा आरवाला चौथ्या क्रमांकावर घेतलाय, त्याच पद्धतीने आरवाला आपण चौथ्या क्रमांकावर घेतलाय. बाकी उरलं आपलं टी आणि बाकी उरलं ई. तर यांनी काय केलं? जे टी आहे ते शेवटी टाकलं, शेवटी टी, आणि आतमध्ये जे आहे ते त्यांनी काय केलं? ई टाकलंय. म्हणजेच सिंपल भाषेत सांगायला गेलं तर ए एफ एच आर ई टी हे जे आहे ते तुमचं उत्तर असेल. बहुतेक याच्यामध्ये जाणून बुजून दिलेलं नसेल किंवा ते बाय मिस्टेकली पडलं नसेल. ओके, सॉरी असू द्या. तर ते त्या ठिकाणी त्या पद्धतीनं लिहिलं जातं. ओके, सो लक्षात ठेवा. परत हे बघा, तुम्हाला एक सांगतो, गट ड ची परीक्षा आहे, त्याच लेवलचे प्रश्न करा. अगदी गट क गट ब लेवलचे प्रश्न करत नका बसू. परत परत सांगतोय, नॉर्मल प्रश्न आहेत. सगळ्यात पहिलं गणित आणि बुद्धिमत्तेवर फोकस करा. त्याचे 25 पैकी कमीत कमी सांगतोय 24 ते 23 प्रश्न तुमचे जर बरोबर आले तर तुम्ही टॉप स्कोरर त्या ठिकाणी तिथंच ठरू शकता. त्यामुळं थोडंसं बघा. परत काही इंग्रजी ग्रामरचे आहेत, इंग्रजी ग्रामरचे टॉपिक वाईज व्हिडिओ लेक्चर टाकलेत, त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला दिसून येतील. सो लवकरात लवकर जॉईन करा. परत इच ऑफ स्टुडंट डॅश गिवन अ प्राईज एस्टरडे, म्हणजेच इच म्हणजेच काय? प्रत्येक. ओके, सो प्रत्येक विद्यार्थ्याला काल काय प्राईज वगैरे दिल्या गेलं. म्हणजेच हे काय झालं? एक पद्धतीनं पास्ट टेन्समध्ये घडलेली घटना, भूतकाळात घडलेली घटना. तर भूतकाळात घडलेल्या घटनेसाठी वर्ब कोणतं वापरलं जातं? म्हणजेच एकवचनी वर्ब कुठला आहे? तर एकवचनी वर्बच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपण सिंपल भाषेत काय वापरतो? साध्या आणि सोप्या भाषेत सांगायला गेलं तर आपण जे आहे ते काय वापरतो? पटपट वाटल्यास तुम्ही उत्तरं वगैरे देऊ शकता. तर ज्या वेळेला सिंगल असतं वाज वापरतात पास्ट टेन्समध्ये, आणि ज्या वेळेला अनेक वचन असतात, ओके, पास्टमध्येच बरं अनेक वचन, तर त्याच्यासाठी काय वापरलं जातं? एक पद्धतीनं वेअर त्या ठिकाणी वापरलं जातं. ओके, सो लक्षात ठेवा, हे त्याच्यामध्ये काही महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबत परत बघायला गेलं तर आर हे एक पद्धतीनं वर्तमान काळात वापरलं जातं. प्रेझेंट काळामध्ये हॅव हे कशामध्ये वापरतात? सगळ्यांनी कमेंट करून द्या. छोटे छोटे वर्ब्स आहेत. वर्ब नावाचा टॉपिक आपला झाला आहे. ओके, ज्यांनी कोणी पाहिलं नसेल पाहून घ्या, आणि याचं उत्तर तुम्हाला अवश्य मिळून जाईल. परत पुढं काय दिले की द कॅट इज हायडिंग. ओके, डॅश द बेड, म्हणजे सिंपल भाषेत सांगायला गेलं तर त्या ठिकाणी व्यवस्थित काय आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. तर बघा, द कॅट इज हायडिंग म्हणजेच लपली. ओके, तर कशा खाली लपलेली आहे? अंडर द बेड, म्हणजेच लपतात कुठं? खाली. ओके, लक्षात ठेवा. तर एक पद्धतीनं मांजर बेडच्या खाली लपली आहे, या पद्धतीने त्याचं व्यवस्थित प्रिपोजिशन त्या ठिकाणी ॲड होईल. ओके, जर समजा ती जर बेडच्या वर बसली, ओके, तर त्याला आपण काय म्हणता? द कॅट. ओके, द कॅट इज सिटिंग अथवा सिट ऑन द बेड वगैरे, म्हणजेच त्याच्या वरसाठी ऑन वापरतात. ओव्हर कधी वापरतात? ओव्हर ज्या वेळेला वरच्या बाजूला, ओके, वरच्या बाजूला आपल्याला या पद्धतीने वापरायचं असेल तसं. आणि थ्रू म्हणजेच काय? मधून. आय एम गोईंग थ्रू टनल, या पद्धतीने तुम्ही ज्या वेळेला सांगता, म्हणजे त्याच्या आतमधून तुम्ही पास करता, त्याला आपण थ्रू वगैरे वापरतो. तर लक्षात ठेवा. परत महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण
कोणतं आहे किंवा सॉरी कोणते आणि कोणत्या नदीवर आहे? तर बघायला गेलं महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण जे आहे ते जे राधानगरी नावाचं धरण आहे, जे की भोगवती नदीवर बांधण्यात आलेलं हे महाराष्ट्रातलं पहिलं धरण, जे की काय पहिलं मातीचं धरण म्हणून ओळखलं जातं. याचं बांधकाम जवळपास 1907 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, जे की श्री ओके छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी याचं बांधकाम सुरू केलेलं होतं. सो लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं हे भोगावती नदीवर बांधण्यात आलेलं राधानगरी तालुक्यातलं राधानगरी डॅम सुद्धा म्हणू शकता. बाकी जायकवाडी नावाचं जे धरण आहे ते गोदावरी नदीवर आहे. हे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या धरणापैकी एक धरण आहे. याच्याच जलाशयाला नाथसागर या नावानं ओळखलं जातं. हे थोडंसं लक्षात ठेवा. परत त्याच्यासोबत परत बघायला गेलं कोयना नावाचं जे धरण आहे कोयना नदीवर, जे की कुठं आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ओके, हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जलविद्युत प्रकल्प आहे. ओके, जलविद्युत प्रकल्प कुठलं? आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जलविद्युत प्रकल्प. आणि याला जे आहे ते महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी या नावानं ओळखतात. नोट डाऊन करा. आणि अजून एक सांगतो, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. परीक्षेपर्यंत जेवढे आवश्यक असतील सगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी अपलोड करत जाईन. टॉपिक वाईज ऑलरेडी बॅचमध्ये तयारी करून घेतलेली आहे. सो त्या ठिकाणी जाऊन ॲड व्हा. त्याच्यामध्ये अजून व्हिडिओ वगैरे अपडेट होत आहेत. सो जसे ते ॲडमिशन कंप्लीटेड होतील तशी त्याची फी वगैरे सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जॉईन व्हा. परत गंगापूर, ज्याला आपण गोदावरी नदीवर हे बांधण्यात आलेलं आहे, जे की नाशिक शहराजवळ वगैरे आहे, ते तुम्ही म्हणू शकता किंवा ते आहे त्याच्यामध्ये. ओके, सो हे त्याची काही महत्त्वाची माहिती. बाकी अजून बघायला गेलं तर जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताचे लेखक कोण आहेत किंवा लेखन कोणी लिहिलं? तर लक्षात ठेवा, राजा बडे यांनी जे आहे ते याचं लेखन वगैरे केलेलं आहे. बाकी कुसुमाग्रज, प्रल्हाद केशवात्रे, शाहीर सबळे हे सुद्धा साहित्यिक आहेत, महान साहित्यिक आहेत. त्यांनी खूप सारं लिखाण केलेलं आहे. परंतु ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्र गीताचा संबंध येतो त्याचे लेखक राजा बडे यांनी लिखाण केलेलं आहे. बाकी हा वाला प्रश्न सगळ्यांनी कमेंट करून द्या. आणि परत परत सांगतोय, सबस्क्राईब केलं नसेल करा. अशाच पद्धतीची सिरीज आपण या ठिकाणी घेऊन येत असतो. सो बाकी तुम्हाला भेटतो पुढच्या भागामध्ये. धन्यवाद सगळ्यांना.